श्रोतेहो नमस्कार. आकाशवाणी पुणे प्रादेशिक वृत्त विभाग सादर करत आहे साप्ताहिक घडामोडींवर आधारित कार्यक्रम वार्ताचित्र. वार्ताचित्रच्या आजच्या आवृत्तीत नीती आयोगाच्या वतीनं पुण्यात आयोजित परिषदेचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन, पुढच्या वर्षी होणाऱ्या पुणे ग्रँड टूर आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेच्या बोधचिन्हाचं अनावरण, लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150व्या जयंतीनिमित्त पुण्यात महामॅरेथॉन आणि खासदार क्रीडा महोत्सवाचं आयोजन, वंदे मातरम गीताच्या 150व्या वर्षपूर्तीनिमित्त गौरव महोत्सव, केंद्र सरकारचं ज्ञान भारतम मिशन आणि भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेमध्ये सामंजस्य करार आणि यंदाचा ग्लोबल पुलोत्सव येत्या 6 ते 8 नोव्हेंबर या कालावधीत पुण्यामध्ये रंगणार. नीती आयोगाच्या वतीनं पुण्यातल्या वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी व्यवस्थापन संस्थेमध्ये एका परिषदेचं आयोजन नुकतंच करण्यात आलं होतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या परिषदेचं उद्घाटन झालं. राज्य सरकारनं निश्चित केलेलं 2047चं व्हिजन हे भविष्यातील विकासाचा वेध घेणारं धोरण आहे. विकसित भारताच्या प्रवासात राज्यानं आपली भक्कम भूमिका निश्चित केली आहे, असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. महाराष्ट्र ये देश का डेटा सेंटर कैपिटल भी हुआ है. सबसे ज्यादा डेटा सेंटर की कैपेसिटी ये महाराष्ट्र में तैयार हुई है. हम लोग पुणे और मुंबई के बीच क्वांटम कॉरिडोर तैयार करना चाहते हैं. इसके लिए भी हम लोगों ने पहल की है और मैं ऐसा मानता हूं कि यही इकोसिस्टम है जो निश्चित रूप से इस ग्लोबल इंस्टीट्यूट को होस्ट कर सकती है. तो मैं आपका बहुत बहुत आभार व्यक्त करता हूं कि आपने इस बात को सोचा. और चूंकि पुणे एक हमारा एक प्रकार से मैन्युफैक्चरिंग का टेक्नोलॉजी का हब है ही, और अभी न्यू मुंबई जो है ये हमारा डेटा सेंटर कैपिटल बना हुआ है. मैं अपेक्षा करता हूं कि इसी प्रकार से नीति के साथ साथ हम लोग कोऑर्डिनेट करते हुए महाराष्ट्र को इस क्षेत्र में नंबर 1 बनाते हुए भारत को एडवांस मैन्युफैक्चरिंग का ग्लोबल हब हम लोग तैयार करने की कोशिश करेंगे. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी BVR सुब्रमण्यम, मुख्यमंत्र्यांचे मुख्य आर्थिक सल्लागार प्रवीण सिंह परदेशी यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. भारताच्या सायकलिंग क्षेत्रात नवा इतिहास घडवणारी पुणे ग्रँड टूर ही स्पर्धा येत्या 19 ते 23 जानेवारी या कालावधीत होणार आहे. या स्पर्धेत 18 देशातील जागतिक दर्जाचे 34 संघ सहभागी होणार आहेत. या आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेच्या बोधचिन्हाचं आणि जर्सीचं अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या प्रमुख उपस्थितीत पुण्यात झालं. पुणे ग्रँड टूर ही स्पर्धा पुण्याची नवी ओळख निर्माण करेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. हा केवळ एक सायकलिंग इव्हेंट नाहीये, तर त्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात आपण वेगवेगळ्या प्रकारे त्यातनं एक आपल्या अर्थव्यवस्थेला चालना देण्याचं काम देखील आपण करणार आहोत. आणि खरं म्हणजे ही गोष्ट देखील खरी आहे की आज ज्यावेळेस आपण प्रदूषणाचा विचार करतो, ज्यावेळी आपण लाईफस्टाईल डिसीजेसचा विचार करतो, ज्यावेळी आपण वेगवेगळ्या प्रकारे ट्रॅफिक जॅम्सचा विचार करतो, अशा परिस्थितीमध्ये मला असं वाटतं की सायकलला प्राधान्य देणं हे अत्यंत महत्वाचं आहे. केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यावेळी बोलताना म्हणाल्या, आणि आज मला आपल्याला सांगताना आनंद होतोय की केंद्र सरकारच्या माध्यमातून, स्पोर्ट्स मिनिस्ट्रीच्या माध्यमातून आमचे युनियन मिनिस्टर आदरणीय मनसुखभाई मांडवियाजींनी सुद्धा सायकल ऑन संडे चा इव्हेंट मागच्या 1.5 वर्षापासून आपल्या देशामध्ये सुरू केलेला आहे. आणि जवळपास दर संडेला 5 ते 6 हजार ठिकाणी सायकल ऑन संडे हा इव्हेंट होत असतो. आणि नियर अबाउट 5 लाख सगळे सायकलिस्ट याच्यामध्ये पार्टिसिपेट करतात. आणि ह्या माध्यमातून, सायकलिंगच्या माध्यमातून आपण एक फिटनेसचा मेसेज ह्या माध्यमातून देतो आहे की जी कल्पना आदरणीय प्रधानमंत्रीजींनी फिट इंडियाच्या माध्यमातून मिशन मधनं संपूर्ण देशभरामध्ये पुढे आणलेली आहे. यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, या स्पर्धेच्या मार्गातून ग्रामीण पर्यटनाला चालना मिळणार आहे. आपलं हे जे आमचं महायुतीचं सरकार आहे, स्पष्ट ध्येय डोळ्यासमोर ठेवून काम करत आहे. उद्योग असतील, नवोन्मेष असेल, संस्कृती असेल, क्रीडा असेल, या क्षेत्रामध्ये माध्यमातून आपल्या राज्याला $1 ट्रिलियन अर्थव्यवस्थेच्या दिशेने पुढे जाण्याचं आमचं सगळ्यांचं उद्दिष्ट आहे. आणि त्याच्यामध्ये पुणे ग्रँड टूर या माध्यमातून उद्दिष्टपूर्तीच्या दिशेने टाकलेलं एक दमदार अशा प्रकारचं पाऊल आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फिट युवा फॉर विकसित भारत या आवाहनाला प्रतिसाद देत केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री आणि पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या पुढाकारातून पहिल्या खासदार क्रीडा महोत्सवाचा प्रारंभ रविवारपासून पुण्यात झाला. सप महाविद्यालयाच्या मैदानात झालेल्या समारंभात खासदार क्रीडा महोत्सवासाठीची ज्योत प्रज्वलित करण्यात आली. त्यानंतर माजी ऑलिम्पियन अंजली भागवत यांनी महोत्सवाचं उद्घाटन झाल्याचं जाहीर केलं. ही ज्योत प्रज्वलित करण्यासाठी माजी ऑलिम्पियन्स, आशियाई पदक विजेते आणि सर्व क्रीडा प्रकारातील माजी खेळाडू आणि प्रशिक्षकांना आमंत्रित करण्यात आलं होतं. या महोत्सवाची सुरुवात पुणे रन फॉर युनिटी या महामॅरेथॉननं झाली. यामध्ये आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन धावपटूंसह 20,000हून अधिक धावपटूंनी भाग घेतला. 21 किलोमीटर शर्यतीत मनीष राजपूत आणि अंकिता गावित यांनी अव्वल क्रमांक मिळवला. अर्ध मॅरेथॉन, 10 किलोमीटर, 5 किलोमीटर, 3 किलोमीटर अशा विविध गटांच्या स्पर्धाही यावेळी झाल्या. या मॅरेथॉन नंतर माध्यमांशी संवाद साधताना मुरलीधर मोहोळ म्हणाले, सरदार वल्लभभाई पटेलांची 150वी जयंतीचं वर्ष आहे. त्यानिमित्तानं देशभरामध्ये अनेक वेगवेगळे कार्यक्रम होत आहेत. तर या 150व्या जयंतीचं औचित्य साधत पुण्यामध्ये जो आमचा खासदार क्रीडा महोत्सव होतोय, ज्याच्यामध्ये 37 खेळ त्याचंही उद्घाटन आज झालं. जवळजवळ 14 दिवस या शहरात 37 वेगवेगळ्या सगळ्या ऑलिम्पिक असतील, त्यातला समावेश असलेल्या सगळ्या खेळांच्या स्पर्धा या पुढच्या 14 दिवस पुण्यामध्ये होत आहेत. आजची मॅरेथॉन ही त्यातलाच एक भाग होता. जवळपास 21,000 रनर्स धावपट्टूंनी याच्यामध्ये सहभाग नोंदवला होता आणि एकूण हे 37 खेळ आणि आजची मॅरेथॉन जर पाहिली तर जवळजवळ 40,000पेक्षा अधिक खेळाडू आमच्या या खासदार क्रीडा महोत्सवामध्ये सहभागी होत आहेत. बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी लिहिलेल्या वंदे मातरम या राष्ट्रमंत्राच्या निर्मितीला यंदा 150 वर्ष पूर्ण होत आहेत. तिथीनुसार कार्तिक शुद्ध नवमीला या गीताच्या निर्मितीला 150 वर्ष पूर्ण झाली. यानिमित्त पुण्यात वंदे मातरम गौरव महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. बंकिमचंद्र यांचे वंशज पार्थ चटर्जी यांच्या हस्ते या महोत्सवाचं उद्घाटन झालं. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी सिनियर कॉलेज, वंदे मातरम सार्धशती जयंती समारोह समिती, पांचजन्य फाउंडेशन, जन्मदा प्रतिष्ठाननं या कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष निवृत्त एअर मार्शल भूषण गोखले होते. याबाबत आकाशवाणीला माहिती देताना जन्मदा प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष मकरंद केळकर म्हणाले, वंदे मातरम हा जो आपला राष्ट्रमंत्र आहे हा आजही तेवढाच ताजा आहे जेवढा तो 150 वर्षापूर्वी आपल्याला मिळाला त्यावेळेला ताजा होता. आणि आपल्या संपूर्ण स्वातंत्र्य संग्रामात त्याचा अतिशय वेगवेगळ्या पद्धतीने उपयोग झाला. तोच मंत्र आपल्याला पुढेही अतिशय मोलाचा ठरणार आहे. तर हा मंत्र जागृत ठेवण्याचं काम आम्ही या आमच्या जन्मदा प्रतिष्ठानतर्फे गेली 25 वर्ष करतो आहोत. तर त्यानिमित्ताने हा 150वा वाढदिवस म्हणून आपण वंदे मातरम या गीताचा तो आम्ही साजरा करतोय. वंदे मातरमचे अभ्यासक मिलिंद सबनीस यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या. आज कार्तिक शुद्ध नवमी आहे आणि त्याचा संबंध कार्तिक शुद्ध नवमी 1875 नवमीच का तर वंदे मातरमच्या आणि एकूण बंकिमचंद्रांच्या आयुष्यामध्ये नवमीला खूप महत्त्व आहे. अश्विन शुद्ध अष्टमी 1875ची बंकिमचंद्र कलकत्त्याहून नैहाटी त्यांच्या जन्मगावी आले होते. त्याच्या तिथं मोठा महोत्सव चालू होता देवीचा आणि रात्री अष्टमीच्या रात्री देवीच्या समोर बसलेले असताना त्या देवीच्या मूर्तीमध्ये त्यांना भारतमाता प्रतीत झाली. महिषासुराच्या जागी त्यांना इंग्रज दिसायला लागले आणि मग त्यांनी आमार दुर्गोत्सव नावाचा लेख लगेच लिहून काढला. हा आमार दुर्गोत्सव लेख म्हणजे वंदे मातरमचं गद्य स्वरूप आहे. त्याच्यानंतर बरोबर 1 महिन्याने कार्तिक शुद्ध नवमी बंकिमचंद्र रजा घेऊन नैहाटीला आले होते. त्याच ठिकाणी त्यांनी संपूर्ण वंदे मातरम गीत एक टाकी लिहून काढलं. हे गीत लिहून काढलं ते कार्तिक शुद्ध नवमीच का आहे तर बंकिमचंद्रांचे जे धाकटे भाऊ आहेत पूर्णचंद्र चट्टोपाध्याय त्यांनी याच्यावर लेख लिहिला. या अष्टमीच्या रात्री बंकिमचंद्रांना कशी भारतमाता प्रतीत झाली, त्यावेळी त्यांची मनस्थिती कशी होती आणि ते कसे देशभक्तीनं भारलेले होते आणि मग त्यांनी तो लेख कसा लिहिला याच्याबद्दल पूर्णचंद्रांनी लिहून ठेवलेला आहे. ते तो लेख आणि बंकिमचंद्रांचे 2 लेख जे आमार दुर्गोत्सव आणि एकटी गीत नावाचे 2 लेख ह्या गीतांवरनं कार्तिक शुद्ध नवमी 1875 याच दिवशी बंकिमचंद्रांनी वंदे मातरम लिहिलं असं निश्चित करता येतं. यावेळी सादर झालेल्या दृकश्राव्य अभिवाचनात्मक कार्यक्रमाचा हा छोटासा भाग. हजारो नागरिक उभे होते
बिपिनचंद्रांना बाहेर आणलं, मात्र लोकांनी घोषणा द्यायला सुरुवात केली. भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम. पोलिसांना हे सारं काहीसं अनपेक्षितच होतं. ते चिडले. मुख्य अधिकाऱ्यानं क्षणात जमावावर लाठी हल्ला चढवला. जमाव निशस्त्र होता, पण वंदे मातरम उच्चारत असं घाव सोसण्याचं बळ आता त्यांच्यात आलं होतं. लोक रक्तबंबाळ होऊ लागले आणि अचानक एक कोवळा 16-17 वर्षाचा तरुण पुढे धावत आला आणि एका सार्जंटच्या हातातील काठी हिसकावून घेतली आणि त्याच्यावर तुटून पडला. काही समजायच्या आत तो सार्जंट आडवा झाला होता आणि त्या तरुणाकडून बराच मार त्याला बसला होता. आत्तापर्यंत केवळ इतरांना मारण्याची सवय असणाऱ्या त्या गोऱ्या सार्जंटला मार खाण्याचा अनुभव नवीनच होता. इतर पोलिसांनी त्या तरुणाला पकडलं आणि लगेच मॅजिस्ट्रेट समोर उभं केलं. शिक्षेची त्वरित अंमलबजावणी झाली आणि भर चौकात त्याच्या उघड्या पाठीवर चाबकाचे फटके बसू लागले. पहिला फटका बसला आणि मुलाच्या मुखातून वेदनांचे, किंकाळीचे स्वर येण्याऐवजी शब्द आले, वंदे मातरम. जसे जसे फटके वाढू लागले तसे तसे वंदे मातरम हे शब्द पुन्हा येऊ लागले. वंदे मातरम. अखेर तो मुलगा बेशुद्ध झाला. वंदे मातरम. पण ओठ मात्र हलतच नाही. वंदे मातरम. वंदे मातरम गीताच्या 150व्या वर्षपूर्तीनिमित्त येत्या शुक्रवारी देखील पुण्यात उत्सव साजरा होणार आहे. या कार्यक्रमात संगीत आनंद मठ या नाटकाचा प्रयोगही सादर होणार आहे. तसंच यावेळी वंदे मातरम ग्रंथाचं प्रकाशनही होणार आहे. केंद्र सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे ज्ञान भारतम हे मिशन देशभरात राबवलं जात आहे. या मिशनशी पुण्यातल्या भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेचा सामंजस्य करार नुकताच दिल्लीमध्ये झाला. हा करार 5 वर्षांचा आहे. त्यानुसार भांडारकर संस्थेला ज्ञान भारतम मिशनमध्ये क्लस्टर सेंटरचा दर्जा देण्यात आला आहे. याबाबत आकाशवाणीला अधिक माहिती देताना संस्थेचे निबंधक डॉक्टर श्रीनंत बापट म्हणाले, केंद्र सरकारने चालू वर्षाच्या अर्थसंकल्पामध्ये ज्ञान भारतमची योजना मांडली होती आणि देशभरातल्या हस्तलिखितांच्या सर्वेक्षणाचा, त्याच्यानंतर डिजिटायझेशन आणि त्याचबरोबर प्रकाशन, संशोधन, भाषांतर वगैरे अशा सगळ्या गोष्टी या एका छत्राखाली करायच्या, अशा प्रकारची ती योजना ही आहे. त्या संदर्भात माननीय पंतप्रधानांनी सप्टेंबर महिन्यामध्ये ज्ञान भारतमचं औपचारिक उद्घाटन केलं होतं आणि देशभरातल्या विविध हस्तलिखितांमध्ये काम करणाऱ्या संस्थांच्या मार्फत हे काम करायचं, तर तशा संस्थांशी केंद्र सरकारने करार केले आणि त्याच्यातला एक करार हा पुण्यातल्या भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिराशी केला. महाराष्ट्रातलं तसं दुसरं केंद्र म्हणजे रामटेकचं कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ. तर या संस्थांनी फक्त आपल्याच म्हणजे स्वतःच्या संग्रहातल्याच हस्तलिखित पोथ्यांचं काम करायचं असं नाहीये, तर इतरही संस्था, व्यक्ती यांच्याकडची हस्तलिखित ती घेऊन त्यांचा सर्व्हे, त्याच्यानंतर डिजिटायझेशन, भाषांतर, प्रकाशन अशा सगळ्या प्रकारची कामं ही करायची आहेत. यासाठीचा हा करार आहे. यंदाचा ग्लोबल पुलोत्सव येत्या 6 ते 8 नोव्हेंबर या कालावधीत पुण्यात आयोजित करण्यात आला आहे. यंदाचं वर्ष पुलंच्या 25व्या स्मृतिदिनाचं वर्ष आहे. तसंच सुनीताबाई देशपांडे यांच्या जन्मशताब्दीचंही वर्ष आहे. त्यामुळे या महोत्सवात सन्मान सोहळा, पुलंविषयीचे सांस्कृतिक कार्यक्रम, परिसंवाद, चर्चासत्र आणि पुलंवरील लघुपट असे भरगच्च कार्यक्रम होणार आहेत. पुलंच्या साहित्यावर आधारित महाराष्ट्रातल्या व्यंगचित्रकारांनी रेखाटलेली अर्कचित्रही यावेळी पुणेकरांना पाहायला मिळणार आहेत. यावर्षीचा पुल स्मृती सन्मान पतियाळा घराण्याचे प्रख्यात गायक पंडित अजय चक्रवर्ती यांना ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांच्या हस्ते प्रदान केला जाणार आहे. तर श्रोते हो, हे होतं आजचं वार्ताचित्र. लेखन, निवेदन आणि संपादन होतं माधवी कुलकर्णी यांचं आणि संकलन होतं भूषण राजगुरू, सीमा चोरडिया, प्रसाद पाठक आणि नितीन जळूकर यांचं. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागाने सादर केला. तेव्हा श्रोते हो, पुन्हा आपली भेट पुढच्या आठवड्यात. तोपर्यंत नमस्कार.